तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या तुषार ब्लॉग्समध्ये. तर आता तुम्ही बघत असाल डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर दिसतोय आम्ही लोक. हे बघा बॅग बिग घेऊन, हा बघा. तर आता आम्ही लोक डायरेक्ट अचानक भयानक वाला म्हणजे असंच आमचं आहे ना, 1 महिन्याआधी पेपरच्या आधी एक्झामच्या आधी प्लॅन झालेला की आपल्याला गोव्याला जायचं आहे, ट्रिप काढायची. तर आता ते प्लॅन आम्ही लोक सक्सेस करत आहे, निघाले आता अचानक भयानकमध्ये 1 महिन्यानंतर. आज तारीख आहे 5 जानेवारी. तर सगळ्यांना न्यू इयरच्या खूप खूप शुभेच्छा, हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना. आणि आता आम्ही लोक बघा, ललित पण ब्लॉग करतोय, जय, वडा आणि माझा भाऊ, आम्ही लोक सगळेजण चाललोय गोव्याला. आता ट्रेन लागली आहे तिकडं, थोड्या वेळाने ट्रेन येईल, ट्रेनमध्ये बसू. काय एन्जॉय करणार कसं काय ते सगळं आता तुम्हाला तिकडे भेटल्यावरच समजेल. चला भावांनो, बघू शकता मागा आपली ट्रेन आलेली आहे, जाम खुश आहे एकदम मजबूत. हा उदास आहे, फायनली गोव्याला चाललोय. आता लवकरच आमची सीट इकडे येणार आहे. पण भावाने केलं, गाडी रिवर्स मध्ये आणली आहे, एवढी लांब लचक. डायरेक्ट गाडी रिवर्स मध्ये. भावांनो, आता रील बिलचं जरा सूट बीट घेतलंय, ट्रेन आली, आमची सीट बघा, भाऊ बसले. हे बघा, हे बघा, हा 9 नंबर तो तिथला बाजूचा. हा तर भावांनो, आता मस्त बसलोय ट्रेन मध्ये, आम्ही जागा बिगा आहे बघ, सगळी जण बसले. वडा भाई पण आपला वर गेलाय, वर गेला. आता आमची ट्रेन निघाली आहे, जस्ट आत्ताच ट्रेन निघाली आहे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून. तर आमचं असं प्लॅनिंग वगैरे काही झालं नव्हतं. 1 महिना आधी आम्ही लोक असंच बोललेले की चला गोवा ट्रिप बिप करूया, आणि आमच्यासोबत ट्रिप करायला 10 जणांच्या वरती झालेले. आणि आता आम्ही लोक फक्त 5 जण चाललोय गोवा ट्रिप वरती. 10 जण कॅन्सल झाले. तर आमचे 10 जण ठरलेले, त्यातले 5 जण कॅन्सल झाले. आणि आम्ही लोकांनी असं बोललो की मस्ती मस्तीमध्ये चला तिकीट पण काढून ठेवू. 1 महिना आधी तिकीट काढलेत आम्ही लोकांनी या ट्रेनच्या. आणि ट्रेन बिन एकदम तिकीट कन्फर्म होते. 6 तिकीट काढलेल्या, 6 पूर्ण आमच्या सीट आहे, आणि त्याच्यामध्ये फक्त आम्ही लोक 5 जण आहेत. ते खूप जण कॅन्सल झाली. एक लय माणूस होता, तर खास आवर्जून येणार होता, पण त्याने आठ टायमिंगवरती वाट लावली. नाव पण मेन्शन करतो, आदित्य अंगद यादव. आदित्य अंगद यादव, राहणारा बिहार, मुक्काम पोस्ट भांडू, तालुका माहिती नाही. तो ब्लॉग बघत असणार भाई, तो ब्लॉग नाही हम लोग कैसा मचाते सीट. तर आता आम्ही लोक सगळेजण बसलोय मस्त ट्रेन मध्ये, कॅट बीट आणलाय मस्तपैकी. आता पत्ते खेळणार आहे, कोणच झोपणार नाही आणि कोणाला झोपून पण देणार नाही. आता 5 मिनिटाचा आहे, झोपला गेला की त्याचा गेम वाजवणार आहे. आता कॅट बीट खेळतो. आता डायरेक्ट तुम्हाला मी सकाळीच भेटतो. चला टाटा बाय बाय. आता सकाळचे 6 वाजले, ते टाइम बघू शकतो, 6 वाजून गेले, 7 वाजून आले. लय थंडीला आहे. आम्ही दोघंच जण जागा आहे. इकडे झोपलाय, इकडे एक वर झोपलाय, इकडे मागं पण एक झोपलाय. बाहेर बघा, धोका बघा, दिसत नाही, कॅमेरा कॅप्चर नाही करत, जे डोळे कॅप्चर करतात ते. धोका बघा तुम्ही, कॅमेऱ्यात जरा जरा दिसत असेल. म्हणजे बेकार धोका पडलेत ना, आयुष्यात कधी बघितले ना, आता बघतोय. लय म्हणजे लय थंडी आहे. आता थोड्या वेळाने पोहोचू आम्ही. माझी टोपी तर वडाने घातली आहे, नशीब बरं झालं. बघा, दिसत नाही बाहेरचं, फुल भारी, काहीच बाहेर दिसत नाही. अजून आमची गाडी रत्नागिरीला पोहोचलेली नाही, आता तेवढे स्टार्ट झाले. आज पूर्ण कडकीने पूर्ण बघा कसे झालेत बघा. अजून पोहोचलो नाही, टाइम आहे अजून लय. झोपलेत मी पण, आता परत झोपणार आहे. थोड्या वेळात झोपतो आणि मग नंतरला उठतो. त्यानंतर
ट्रेन थांबली आहे. मस्त धुकं एकदम वन साइड आहे. तिकडे बघा फुल वन साइड मध्ये धुकं आहे. आता आम्ही उक्षी का उशी दोन्ही त्या स्टेशनवर पोहोचलोय. जय भाऊ बसले ना मस्तपैकी एकदम वन साइड. आणि आमचा एक माणूस आतमध्ये मस्तपैकी झोपलाय. आता लय टाइम आहे अजून पोचायला. आता रत्नागिरी वगैरे येणार. एकदम फुल बाहेर धुकं बघू शकतात. धुकं एवढे हार्ड झालेत ना, लय हार्ड. लय भारी मस्ती चालू आहे. आता डायरेक्ट बघू कुठं कसं काय काय होतंय. अजून आम्ही लोक उतरल्यानंतर थोड्या वेळाने भेटतो. भावांनो नाश्ता करतोय आता. आणि आमचे साहेब उठलेत आमचे अध्यक्ष महोदय. आम्ही पुलावरती मस्तपैकी आमच्या दोघांचा नाश्ता चालू आहे. बाकीच्यांनी सगळ्यांनी नाश्ता केलाय. आता नाश्ता बिस्ता करतो. डायरेक्ट गोव्यावरती भेटतो. चला तर मित्रांनो आता भीमला पोचलोय आम्ही लोक. आणि गाडीमध्ये बसलोय मस्तपैकी. बघा आमची गाडी, आमचे ड्रायव्हर आहेत आणि सगळे पब्लिक बसले. आता आमका काय माहित नाही. हा बघ हा लगेच गावा झाला. तिकडं भाऊ माग वडा मेन आहे वडा. आता मस्तपैकी बसलोय आम्ही लोक गाडीमध्ये. आता जातो. रूम बिम सगळं बघून झालंय. आता डायरेक्ट रूम वरती जाणार मस्तपैकी. त्याच्यानंतर बाकी सगळं तुम्हाला तिकडेच जाऊन दाखवतो. मस्त रात्रभर एकदम मस्त गाजवली आहे. आपला वडा तर पूर्ण झोपून गेलेला नॉनस्टॉप. आखी रात्र उठला. आता सकाळी त्याला उठवलं तेव्हा फुल मजबूत झोपलेला. उठायला मागत नव्हता. फुल आम्ही लोक तर झोपलो नाही. म्हणजे थोडं टाइम झोपलोय. नंतर ऊन लागायला लागलं तर नुसतं चटके लागायला लागले. मग मस्त बसलेलो. आता गाडीत बसलोय आम्ही लोक. आता डायरेक्ट जातो रूम वरती. रूम बिम बघतो मस्त कसं काय ते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. चला आता आम्ही लोक रूम वरती मस्तपैकी पोहोचलोय फुल वन साइड मध्ये. आता दाखवतो तुम्हाला आमचं रूम वगैरे सगळं काय काय कसं आहे कसं काय नाही. बघा आमचा रूम बघा मस्त बेड बीड सगळं सपला विपला काढलाय तिकडं. भाई मी इकडं झोपणार आहे कॉर्नरवर. माझी जागा फिक्स आहे. चला बघा फ्रीज बीज सगळं आहे. टीव्ही पण आहे. आता फक्त फुल मजा एकदम वन साइड मजा करून टाकायची आहे. एकदम पण भारी आहे. रोड साईडलाच आहे. हे बघा इकडं या गाडीच्या इकडून आतमध्ये जायला रस्ता आहे. तिकडं बागा बीच आहे. आणि इकडून समोर टिटोज लेन. आता जरा मस्तपैकी आराम बिराम करू. टाइमपास वगैरे करू. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही लोक मस्तपैकी बीच वगैरे फिरायला जाणार आहे. तेव्हा तुम्हाला शूट दाखवतो. आता जरा ठेवतो. लय दमलोय. चार्जिंग पण नाही फोनला. आता थोड्या वेळात भेटतो तुम्हाला. चलो आता ताणून भाई किती झोपणार आहे हा. याचं काय करायचंय. किती झोपणार आहे हा भाई. माझी जागा आहे तिकडं नाही सरक तिकडं. चला तर आता खूप वेळाने आम्ही लोक आराम बिराम करून म्हणजे 5:30-5:45 झालेत. आता बाहेर पडलोय. चाललोय बागा बीचवरती. आता जरा बीच वगैरे फिरतो. त्याच्यानंतर टॅटोस वगैरे तिकडे सगळीकडे जातो. बघतोय लोक सगळे झोपेतून उठून आले डायरेक्ट चालत. आता इकडं मस्तपैकी जातो. बीचवरती जातो. त्याच्यानंतरच तुम्हाला भेटतो.
पोहोचलोय. आता फुल धमाल होणार आहे, फुल धमाल होणार आहे. आता तुम्ही फक्त मस्ती बघा. चला लवकर लवकर. बागा बीच वरती आहे, बघू शकता एकदम मस्तपैकी कॅफे बिफे. आता आणि आम्ही लोक एकदम परफेक्ट सनराईजच्या टायमिंग वरती आलोय. आता जरा रील्स वगैरे शूट करतो. खाली वाळू बघा, वाळू फुल मजबूत. आता जातो जरा पाण्याजवळ, रील्स बिल्स काढतो त्याच्यात. समुद्र तर एकदम एवढा भारी झालाय ना, एकदम वन साइड एकदम भारी वाटतं. फोटो बिटो आता रील्स बिल सगळं काढून झालंय. ललित दमला, फोटो बिटो काढून ललित दमलाय. काय आलं दमले, काहीतरी बोलायचं दमलंय, खूप दमलाय. हा दमत नाही, फोन सोडून आला दमतच नाही. आम्ही लोकांनी फोटो बिटो काढलेत एकदम. मागं तर मस्तपैकी डीजे चालू आहे, क्लब बीप आहेत मागे वगैरे. आता आम्ही लोक असंच म्हणजे फोटोशूट वगैरे करायला आलोय. तर थोड्या वेळाने जाणार टिटोज रोडला, इकडं मस्तपैकी जरा फिरणार वगैरे नाईट बीटमध्ये. त्याच्यानंतर आरामात रात्री 12-1 वाजेपर्यंत घरी जाणार आहे. आता इकडं बीचवर टाकणार. आता रात्र झाली आहे आणि आता खूप म्हणजे खूप भारी वाटते, खूप म्हणजे खूप भारी वाटते. हे पण भाऊ व्लॉग काढतात, हा लाईव्ह आहे आणि एवढं भारी वाटतं ना. तिकडं तुम्ही समोर बघू शकतात, ते बघा लाईटी बघा, फुल क्लबिंग चालू आहे इकडे सगळीकडे. मागे एकदम फुल मजबूत वन साईड चालू आहे. बीच एकदम लय भारी वाटतंय. बघा आम्ही सगळेजण आता चाललोय टिटोज लेन मध्ये चाललोय. आता आम्ही लोक आता मस्तपैकी तिकडं मस्त एक्सप्लोअर करतो, कसं काय काय नाही, जरा एन्जॉय करतो. क्लब बीम मध्ये जातो, बघू पुढचं काय कसं काय ते. चला बघा फुल एकदम रावस. हे बघा लाईटी बघा सगळीकडे, केवढ्या लांबपर्यंत जिथपर्यंत दिसेल तिथपर्यंत लाईटीत लाईटी. तर बघा तिकडं सारप्यात फुल. चला चला आता तिकडे जातो, त्यानंतर तुम्हाला भेटतो. चला फुल वन साइड, फुल एकदम भारी. लाइटिंग बघा एकदम भारी आहे. समोरच मस्त बीच आहे. लय म्हणजे लय भारी वाटतंय, फुल मजा. चला आता टिटोज लेन मध्ये आलोय, बघू शकता तुम्ही. हा बघा इकडं सगळं क्लब वगैरे, मोठमोठे क्लब वगैरे सगळं आहे टिटोज लेन मध्ये. आता आम्ही लोक जातो, बाहेर निघतो पहिला आणि त्याच्यानंतर बघू काय करायचं काय नाही. आम्ही लोक टिटोज लेन मध्ये होतो. आता जरा थांबलोय शोरमा खायसाठी. आता तिकडं शोरमा बनतोय, सगळेजण बसलोय आम्ही लोक. आता शोरमा वगैरे खातो, त्याच्यानंतर फिरतो वगैरे सगळीकडे. त्यानंतर तुम्हाला सगळं दाखवतो, तुम्हाला कसं काय काय. चला आमचे शोरमे आले. काय 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 शोरमा 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 शोरमा. ललित भाई खाऊन टेस्ट सांगा कशी आहे. नक्की नक्की. जय भाई कैसा आहे टेस्ट. ललित भाई अजून बोलतातच आहेत.
आई ग सांडलं. खूप मस्त. काय विचार चालू आहे? रात्रीनंतर मी आत्ता येतोय. रात्री जास्त सूट घेतला नाही कारण की आम्ही लोक टिटोज लेनला होतो. रात्री 12 साडेबारा वाजून गेलेले. त्याच्यानंतर आलो आणि डायरेक्ट म्हणजे टाइमपास करत होतो खूप वेळ. फोन बिन जास्त घेतलाच नाही. मस्तीच चालू होती. बाहेर वगैरे गॅलरीत बसलेलो. आत्ता पण आम्ही लोक गॅलरीत बसलोय. आता मस्त नाश्ता वगैरे मागवलाय. परत चाय पण मागवली आहे. सगळेजण बसलेत. आता वडा फ्रेश होतोय. आता मस्तपैकी नाश्ता वगैरे करतो. त्याच्यानंतर आमचा आता बीचवर जायचा प्लॅन आहे. बीचवर जाणार आहे आता. कलंगूट बीचला जाणार आहे आज. काल बागा बीचला गेलो संध्याकाळी. आज कलंगूट बीचला. मग असाच प्लॅन असणार आहे. उद्या काहीतरी वेगळा असेल पण एकच ब्लॉग असणार आहे. जास्त मोठा ब्लॉग करणार आहे. आपले ललित भाऊ पार्टमध्ये ब्लॉग बनवत आहेत. तर आता मस्तपैकी पहिला नाश्ता करतो. त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. आता आम्ही लोकांनी मस्त रूमला टाळा वेळा लावून झाले. आता आम्ही लोक चाललो बीचवरती चाललो. सगळेजण फुल तयारी बियारी करून फोटो बिटो काढणार आहे. आता बीचवरती गेल्यावरतीच भेटतो तुम्हाला. म्हणजे रस्त्यात भेटतील ना. तर आता आम्ही लोक बाहेर निघाल्या भाई. बघा अजय दाखव जरा गॉगल. हा भाईने गॉगल घेतला. ललितने पण. ललित मागं दाखव. हे गॉगल दाखव. हा वन साईड गॉगल बिगल घेतलेत. आता बीचवरती जातो चालत जवळच आहे. बघा इकडे आंबे तोडतात. कैऱ्या काढतात. कैऱ्या काढतात. बघा आपल्याला घेऊ काही रे? येतो नाही का आपल्याला काही रे? खात जाऊया. हा बोल ना. आता जातो बीचवर. 1524. चला आम्ही लोक बीचवर पोहोचले. कलंगूट बीचवरती. आणि आपले पूर्ण घाटकोपर म्युझिशियन वाले सगळे ग्रुपने व्हिडिओ कॉलवर आहे. भाई हाय करो. ब्लॉग आहे. हा जेली ड्रमर नऊ धैर्य संस्कार सगळे. आता आम्ही लोक सगळेजण कलंगूट बीचवर आलो. काल तुम्ही बघितलं वाघा बीचवर. आता मस्तपैकी पाण्यामध्ये जाणार आहे. फोटो बिटो काढणार. मजबूत रील्स काढणार आहे. तिकडे बीच आहे भाई. हे कलंगूटला आलो ना आपण. हा कलंगूट. आता जरा पहिला पेमेंट करतोय. मस्तपैकी पाण्यामध्ये जाणार. बीचवर आलोय. फुल मस्त सगळेजण एकदम मजबूत मध्ये. आता मस्तपैकी पहिला फोटो बिटो काढतो आम्ही लोक. हे बघा भाई फुल मचवून टाकणार आहे. जॅकेट विकेट घातलंय ललित भाऊ. हे बघा सगळ्यांनी. आता पाणीमध्ये आतमध्ये पाणीत घेऊन जाणार आहे आणि उडी मारणार आहे. हा बघ फुल खुश आहे. आतमध्ये पाणीमध्ये जाणार आहे एकदम आत. तिकडं उडी मारणार आहे. चला फोटो काढतो आता थोडेफार. त्याच्यानंतर आता पाण्यामध्ये जातो. मस्तपैकी बोटीत तर जाणार आहे. पहिले ट्राय करतो.
भारी वाटते आता पाणी जाऊन उडी मारणार बोटीमध्ये येतोय आता. ही बोट पूर्ण आतमध्ये जाणार तिकडे. ते बघा तिकडे लहान लहान मोठी दिसत असतील तुम्हाला. तिकडे लहान मोठी आहेत तिथपर्यंत आम्ही लोक जाणार आणि त्याच्यामध्ये पाणीमध्ये उडी मारणार आहे. आम्ही सगळेजण पाण्यात उडी मारणार आहे. फुल वन साईड एकदम फुल. तिकडे माझा बिल दाखव केवढा लांब आहे. जेवढा लांब आहे तेवढा लांब आहे. त्या बोटमध्ये आम्ही 5 जण आहे आणि ते 2 जण ड्रायव्हर. जा 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 जा. और एक बंदा कहाँ गया? वीडियो निकाले वीडियो भाई मेरा बाद में म्यूजिक ऐड कर रहा हूँ इसलिए मैं बात किया हूँ इसका ओरिजिनल वाइस कट करके म्यूजिक ऐड करो इस तरफ जाओ भैया उस तरफ जाएगा ना बड़ा मजा आ रहा है आपको सब चल रहे मैं पूछ जाऊँगा अगर कुछ होगा खाना काम सब परेशान हो रहे हो पायवर के आगे आओ इतना दूर नहीं जाना चाहिए म्हणजे लय मजा आली आहे इकडे एक सीडी लावली फुल वन साइड मध्ये आली आहे बघू शकता बीच पासून खूप लांब आलोय बीच तिकडे पण दाखव एक वन साइड लांब आहे आता येतो वर चढतो
लय म्हणजे लय मजा आली, फार मजा आली. पहिल्यांदा होतं धबधब होते अजून काय नाही काय नाही माझी व्हिडिओ बघितली असेल. आम्ही पाटणचार झालेली पण इथं बस आहे एका साईडला लोड. थांब तू तिथंच थांब आता. तर खूप मजा आलेली, फर्स्ट एक्सपिरियन्स होता. तुम्ही कधी आलात तर इकडे पण ट्राय करा, हे नक्की ट्राय करा. काय नाही, सेफ्टी आहे खूप इम्पॉर्टंट आहे, काही होणार नाही. पण मजा आली भाई, खूप मजा आली. एक नंबर आहे. आणि इकडे 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 आणि या भावाने येईल आम्हाला सपोर्ट केला, हे बोटवाले वन साईड. काय बोलताय? खूप मजा येते, खूप भावना. आणि या बीचमध्ये जास्त लांब जाऊ नका, इथेच खेळा. किनाऱ्यावरती खूप मोठा लाट आहे, आपण जास्त शहाणपणा करू नका, जास्त पुढे जाऊ नका. कारण की आता शहाणपणा एकाने केला, आम्ही बघितलाय जस्ट. या भावाला मी सजेस्ट देतो, आम्हाला हा आहे ना वन साईड, त्याला फुल इज्जत आहे. रेस्क्यू टीमवाले दिलं होतं, त्या एकाने शहाणपणे गेला ते घेऊन गेलेला. ते बघा ती स्लायडिंगचं आहे ना, ते घेऊन गेलेला. नवरा बायको होते, त्यांना पण कळलं नाही, म्हणजे ते आतमध्ये खेचत गेले. म्हणून आम्ही शिस्ती इकडेच आहे किनाऱ्यावरती, आपण मजा करू नका. काय बोलतो? इकडे हा लय भारी मजा येते. आता सगळेजण आतमध्ये गेलेत, मी बाहेर आलोय कारण की मोबाईल सांभाळायला. सगळ्यांचे मोबाईल माझ्याकडे, आम्ही 5च जण आहे आणि मोबाईल सांभाळायला कोण नाही. मग आता सगळे बारीने मोबाईल सांभाळतात. आता ती लोक तिकडं मजा करतात. बघा दिसतात, बघा अजय, माझा भाऊ ललित लालमध्ये, सगळीजण तिकडं पाण्यामध्ये. कारण मी पण आता थोड्या वेळाने परत एकदा जातो, मग आम्ही जाऊ घरी मस्तपैकी जेवू वगैरे, त्याच्यानंतर पुढचा प्लॅन सांगतो. आम्ही मस्त, तुम्ही बघितलं असेल सूट बीट. मी जास्त पाण्यात गेलो ना, म्हणजे गेलो पहिला आम्ही लोकांनी मस्त बोट बीटमध्ये जाऊन पाण्यात उडी मारली. नंतरला मला गरगरी आली, मग बाहेर आलो, जरा मला क्रॅम्प बी मिळायला लागले. मग त्यानंतर बाहेर बसलो, मग नंतरला तरी मजा केली आम्ही लोकांनी, लय मजा केली. आम्ही आता फोटो काढायला आलेलो, पण झालो एकदम रिकवर झालो मस्तपैकी. फोटो बिटो काढलेत. आता इकडे थंबनेलला तुम्ही बघाल. आता जातो मस्त रूम बीमवरती, जेवायला जातो, जेवतो वगैरे आणि तुम्हाला रात्री दाखवतो. टिटोज लेनमध्ये जाणार आहे, फुल मजा करणार. चला नेक्स्ट टाइम नक्की अरे वन साइड मस्त आमच्या लोकांचं जेवण आलं. आणि आता बघू शकता तुम्ही लोक, रोटी बिटी सगळं मागवलं आहे आणि स्पेशल कांदा पण आहे. आता मस्तपैकी स्पोर्ट घेतो, लय कळलेलं मस्त गेले. त्यामुळे आता लाईव्हमध्ये मग दाखवतो. आता मी 2-3 दिवसांनी येणार आहे. उद्याचा दिवस पण आम्ही लोक इकडेच आहे. उद्या जेवण मग काय मागवलं? ब्लॉगमध्ये बघ, खूप मजा केली आम्ही लोकांनी. ब्लॉग बघ आमचा पूर्ण, खूप पण एकदम मजा केली आहे. तुम्ही लोक ब्लॉग शेवटपर्यंत बघा.
खूप मजा येणार आहे. आता आम्ही जेवतो बिवतो त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. कसं आता घरी जाऊन म्हणजे आरामच करणार आहे. संध्याकाळी व्हिडिओ चला टाटा बाय बाय, जेवू द्या आता. तर आता संध्याकाळ झाली. संध्याकाळ म्हणजे 9-10 वाजले. 10 आम्ही लोक बीचवरनं आलो. हे बघा सगळे तयारी बियारी मस्त बुटा बिटा घालून तयार. हां भाई बस बस सगळ्यांनी DCBC मारली आहे. आता आम्ही लोक जातोय टिटोज लेनमध्ये जरा फिरणार मस्त काय काय बघू. त्यानंतर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. मस्त रीलसाठी जरा व्हिडिओ शूट करणार आहे तिकडं. फुल मजा एकदम फुल वन साईड. हवा ललित भाई फुल वन साईड आहे. कसं दिसतं कमेंट मध्ये सांगा. हां चला आता बाहेर जातो आम्ही लोक. त्यानंतर भेटतो. रूम एकदम खराब करून टाकली ह्या लोकांनी. चला. तर आता आम्ही रस्त्याने जात होतो. तर रस्त्याने जाता म्हणजे येशू ख्रिस्त त्यांचं सगळं डेकोरेशन करतात 31 वगैरे असली की. बघा येशू ख्रिस्ताचा जन्म कसं झालेला सगळं ते दाखवलं इकडं. मस्त एकदम डेकोरेशन बनवलं त्या लोकांनी. बघा हे सगळं म्हणजे 25 डिसेंबर पासून करतात ती लोक. खूप भारी आहे. आम्ही आता म्हणजे रस्त्याने रोडने फिरतोय. सगळं एक्सप्लोअर करतोय. बागा बीच वगैरे काय कसं काय म्हणजे टिटोज लेनमध्येच आहे आम्ही लोक. आता जातो जरा जेवाय बिवायचं बघतो. त्यानंतर तुम्हाला भेटतो. आता आम्ही लोक मस्तपैकी जेवून बिवून निघालोय. आता मस्तपैकी तुम्ही बघू शकता बीच. बागा बीचवर आहे आता आम्ही लोक. हे बघा काय व्ह्यू आहे. व्ह्यू बघा. हे बघा चमकते बघा या लोकांनी सगळ्यांना. आता मस्त जेवून बिवून एकदम पोट जाम झालंय. आता टिटोज लेन मध्ये जाऊ. तिकडून जरा फिरू आणि तिकडून डायरेक्ट घरी. आणि हा आपला पार्ट 1 असणार आहे. 2 पार्टमध्ये येणार आहे आपले व्लॉग. तर दुसरा पार्ट पण मस्त असणार आहे. तिकडं आज आम्ही नॉर्थ गोवामध्ये. तर उद्या आम्ही साऊथ गोवामध्ये जाणार आहे. तर साऊथ गोवाचा वेगळा पार्ट असणार आहे. तर चला आता हे बघा फुल वन साईड एकदम. हे बघा समोर बीच आहे आणि इकडं फुल मस्त. चला आता आम्ही लोक आलो टिटोज लेनच्या इकडं. तिकडं तुम्हाला सिनेमॅटिकच दाखवणार कारण की सगळे आजूबाजूला पूर्ण क्लब आहेत. तर आता तिकडं मी सिनेमॅटिकच दाखवेल कारण की कॉपीराईट येऊ शकतं गाणे बिने आले तर आता चला हे बघा इकडून टिटोज लेनला पोचणार. तर आता सिनेमॅटिक बघा मस्तपैकी. मी डायरेक्ट आत्ता येतोय कारण की काल रात्री टिटोज लेनमध्ये गेलो जेवून घेऊन आणि मग तिकडून आम्ही लोक घरी येता आम्हाला 1-1.5च्या वर वाजून गेला. तर आम्हाला लोक लय दमलेलो आणि मोबाईलला चार्जिंग पण नव्हती आणि डायरेक्ट घरी येऊन मग आम्ही लोक टाईमपास मस्ती एवढी करत होतो. सकाळी 3-4 वाजता आम्ही लोक झोपलो आहे आणि आता उठलो आहे 10 वाजता. तर हा व्लॉग इथपर्यंतच होता. तुम्ही बघितला असेल आम्ही लोकांनी मस्त बीचवरती कलंगूट बीचवर गेलो, पाण्यामध्ये गेलो, उड्या वगैरे मारल्या. स्टार्टिंगला तर पूर्ण घाबरलेलो पण नंतरला पाण्यात गेल्यानंतर काय नाही वाटलं. त्या लोकांनी पूर्ण कॉन्फिडन्स दाखवला की जावा काय नाही होणार तिकडं. मग त्या लोकांनी सेफ्टी गार्ड वगैरे सगळं दिलेलं.
आणि मस्त गेलो एन्जॉय केलं. तुम्ही बघितलं असेल. क्लिप तर काय एवढ्या काढल्या नाही. त्याच्यानंतर मग आम्ही लोक घरी येऊन फ्रेश बीश होऊन आराम करून मग रात्री टिटोज लेनला गेलो. क्लबमध्ये नाचलो वगैरे. नाचायला पण जास्त नाही भेटलं कारण की तिकडे पण पोलीसवाले आले. आम्हाला ऑलरेडी 11:30-12 वाजून घेतले. तर इकडं पोलीसवाल्यांनी येऊन DJ बंद केला. पण खूप एन्जॉय केला आम्ही लोकांनी. तर हा ब्लॉग इथपर्यंतच होता. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. खूप शेअर करा. आणि तुम्हाला आम्ही किती बजेटमध्ये आलो आहे, कसं काय केलं, किती रुपयामध्ये, ते सगळं तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर हा ब्लॉग आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. चला टाटा बाय बाय.